Okay, so welcome once again. So let's start with the discussion of sound. आपण साऊंड टॉपिक बघतोय आणि लास्ट लेक्चरला आपण साऊंड रिलेटेड काही महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या आहेत, साऊंड रिलेटेड काही महत्त्वाच्या फिजिकल क्वांटिटीज बघितल्या आहेत, त्या प्रत्येक क्वांटिटीचं मिनिंग बघितलेलं आहे, काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या माध्यमातून तुम्हाला मी ते दाखवलेलं आहे. बऱ्यापैकी तुम्हाला ते लक्षात आलं असेल असं मी समजतो आणि त्याच्या पुढचा पार्ट मी कव्हर करतो. ऑलमोस्ट आज टॉपिक संपून जाईल. खूप छोटे आता पॉईंट्स आहेत, सगळे थिअरॉटिकल पॉईंट्स आहेत. फार काय असं मोठं आणि फार काय मॅथमॅटिकल आहे असं काही याच्यामध्ये नाही आहे. काही टर्म्स स्टँडर्ड आहेत, त्या टर्म्स तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील, ज्या मी तुम्हाला इमेजद्वारे दाखवेन. सो ते तुम्हाला थोडंसं पाठांतर करावं लागेल किंवा ते लक्षात ठेवावं लागेल, डिपेंड आहे ते. ओके, सो आज काही कन्सेप्ट्स आपण बघूया. बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी लाऊडनेस असं लिहितो. लाऊडनेस हा सुद्धा काही फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्याच आपल्याला बघायच्या आहेत. ओके, सो व्हॉट इज मीन बाय लाऊडनेस? तर सगळ्यात महत्त्वाचं लाऊडनेसला आपण लाऊडनेस कसं म्हणतो साऊंडचा, जेवढा आवाज आपल्याला जास्त ऐकायला येतो तेव्हा आपण त्याला लाऊडनेस जास्त आहे असं म्हणतो ना. लाऊडनेस म्हणजेच व्हॉल्यूम, सो इट रिप्रेझेंट्स इंटेन्सिटी. ओके, so loudness represents volume or intensity of sound असं म्हटलं तरी चालेल. ओके, कारण मी थोडंसं तुम्हाला इंटेन्सिटीचा अर्थ मागच्या लेक्चरला सांगितलेला होता. सो इंटेन्सिटी डेसिबलमध्ये मेजर केली जाते. डीबी म्हणतो ना आपण, साऊंडची रेंज ही डीबीमध्ये सांगितली जाते. आता ॲक्च्युअल डेसिबलचा अर्थ काय आहे बघा. डेसिबल हे युनिट कशाचं आहे, तर साऊंडची इंटेन्सिटी एकतर खूप मिनिमम पण असू शकते आणि खूप मॅक्सिमम पण असू शकते. सो मिनिमम आणि मॅक्सिमम इंटेन्सिटीसाठी हे अशा टाईपचे युनिट्स मेजर केले जातात. लॉगॅरिथमिक युनिट आहे असं आपण म्हणूया डेसिबल. तर हे जे लॉगॅरिथमिक टाईप युनिट्स असतात ना, तर ते खूप कमी व्हॅल्यू असेल तर मेजर करण्यासाठी किंवा खूप जास्त व्हॅल्यू असेल तर मेजर करण्यासाठी वापरली जातात. त्यामुळं इंटेन्सिटी ही डेसिबलमध्ये मेजर केली जाते. आता लाऊडनेस म्हणजे आपण काय म्हटलं, व्हॉल्यूम. सो हा कुठंतरी ॲम्प्लिट्यूडशी प्रपोर्शन असेल, कुठंतरी ॲम्प्लिट्यूड रिलेटेड असेल. कारण एक रिलेशन असं असतं बघा, इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. मी लास्ट लेक्चरला पण तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे थोडक्यात इंटेन्सिटी आणि ॲम्प्लिट्यूडमध्ये रिलेशन आहे अँड दॅट रिलेशन इज लाईक दिस. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. ओके, मग हा जो लाऊडनेस आहे तो आपल्याला ग्राफिकली सुद्धा डिफाईन करता येतो बघा. सो ग्राफिकली डिफाईन करत असताना आपण सॉफ्ट लाऊडनेस किंवा लार्ज लाऊडनेस किंवा मीडियम लाऊडनेस असंही सांगू शकतो. ओके, समजा ॲम्प्लिट्यूड लो असेल आणि लाऊडनेस म्हणजे सॉफ्ट असेल तर जनरली अशी वेव असेल ना, म्हणजे मिनिमम ॲम्प्लिट्यूड आणि यालाच सॉफ्ट लाऊडनेस असं म्हटलं तरी चालेल. सिंपल. सो इट हॅज मिनिमम ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड वाय ॲक्सिसला असतो ना आणि एक ॲक्सिसला आपण टाईम किंवा फ्रिक्वेन्सी रिप्रेझेंट करतो. सो मिनिमम ॲम्प्लिट्यूड आणि लो किंवा सॉफ्ट लाऊडनेस, त्याच्यासाठी हे रिप्रेझेंटेशन आपण असं करू शकतो. आता लाऊडनेस वाढला तर काय होणार आहे, ॲम्प्लिट्यूड वाढणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल लाऊडनेस वाढला, सो ॲम्प्लिट्यूड काय झाली, मॅक्सिमम झाली ना. सो ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम म्हणजेच मॅक्सिमम लाऊडनेस. अगदी सिंपल आहे. म्हणजे ग्राफवरून आपण रिप्रेझेंटेशन त्याचं करू शकतो की लाऊडनेस कसा आहे. ठीक आहे, नेक्स्ट. जर अशी वेव असेल तर याचा अर्थ काय झाला सांगा. ॲम्प्लिट्यूड मिनिमम झाला, ॲज वेल ॲज फ्रिक्वेन्सी पण मिनिमम झाली. बघा याच्यात मला सांगा, ॲम्प्लिट्यूड कसा दिसतोय, ॲम्प्लिट्यूड मिनिमम दिसतोय. फ्रिक्वेन्सी कशी दिसते, फ्रिक्वेन्सी सुद्धा मिनिमम दिसते. टाइम कसा दिसतोय मला सांगा, टाइम मॅक्स दिसतोय का. टाइमचा अर्थ काय, इथून इथपर्यंतचा टाइम. सो हा मॅक्स झाला ना. सो फ्रिक्वेन्सी मिनिमम होते टाइम मॅक्स झाला की. सो वेव
मिनिमम फ्रिक्वेन्सीची झाली ॲज वेल ॲज ॲम्प्लिट्यूड मिनिममची झाली. सो याला डल साऊंड असं म्हटलं जातं. बघा म्हणजे ग्राफिकली रिप्रेझेंटेशन आहे साऊंडचं, डल साऊंड. आता हाच मी ग्राफ थोडासा अशा पद्धतीने काढतो बघा. याचा अर्थ काय दिसतोय, टाइम पिरियड कमी झाला बघा. ठीक आहे, ॲम्प्लिट्यूड आपण मॅक्सिममच आहे म्हणूया, ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम. टाइम कसा झाला, मिनिमम. मग टाइम मिनिमम झाला तर फ्रिक्वेन्सी कशी झाली, फ्रिक्वेन्सी मॅक्सिमम झाली. ओके, जर फ्रिक्वेन्सी मॅक्सिमम झाली तर यालाच श्रील साऊंड असंही म्हटलं जातं. श्रील आणि फ्लॅट असे दोन असतात. आपण ह्याला हवं तर डल साऊंड किंवा फ्लॅट म्हणू शकतो. फ्लॅट मिनिमम फ्रिक्वेन्सीसाठी फ्लॅट ओनली, ॲम्प्लिट्यूडसाठी नाही. फ्लॅटमध्ये ॲम्प्लिट्यूड जास्त असू शकतो, बट फ्रिक्वेन्सी मिनिमम असेल तर तो साऊंड कसला झाला, फ्लॅट झाला. आणि फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल तर तो साऊंड कसला झाला, श्रील झाला, श्रील. लक्षात आलं, कारण या कॅरेक्टरिस्टिकवरून आपल्याला पीच ही प्रॉपर्टी किंवा ही फिजिकल क्वांटिटी डिफाईन करायची आहे. जशी लाऊडनेस डिफाईन झाली ना तशी पीच डिफाईन करायची आहे. अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो पीचचा अर्थ काय बघा. इट रिप्रेझेंट्स फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड. इट रिप्रेझेंट्स फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड. मग मला सांगा, साऊंडच्या फ्रिक्वेन्सी दोन प्रकारचे असू शकतात. एक तर मिनिमम असू शकते किंवा एक तर मॅक्सिमम असू शकते. ऑब्वियस आहे, बरोबर. मिनिमम असेल तर साऊंड कसं म्हटलं आपण, फ्लॅट म्हटलं, फ्लॅट. मॅक्सिमम असेल तर आपण कसा म्हटलं, साऊंड श्रील म्हटलं, श्रील. सो पीच जो आहे तो काय करतोय तर फ्रिक्वेन्सी रिप्रेझेंट करतोय. मग एकदा मिनिमम फ्रिक्वेन्सी असेल, एकदा मॅक्सिमम. ॲम्प्लिट्यूड एनिथिंग, ॲम्प्लिट्यूड कमी असेल जास्त असेल, बट फ्रिक्वेन्सी एक्स ॲक्सिसवरती असते. सो मिनिमम फ्रिक्वेन्सी असेल तर फ्लॅटनेस, मॅक्सिमम असेल तर श्रिलनेस म्हणूया. सो इट रिप्रेझेंट्स फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड, दॅट इज इफ फ्रिक्वेन्सी इज मिनिमम. इथंच लिहितो, तुम्ही व्यवस्थित नोट्स तयार करा. इफ फ्रिक्वेन्सी इज मिनिमम, साऊंड इज फ्लॅट, बरोबर ना. अँड फ्रिक्वेन्सी इज मॅक्सिमम, साऊंड इज श्रिल. म्हणजे हेच आलं बघा थोडक्यात. मिनिमम फ्रिक्वेन्सी फ्लॅट, मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी श्रिल. सो पीचला आपण अजून एका लँग्वेजमध्ये डिफाईन करू शकतो. व्हॉट इज मीन बाय पीच, लिहून घेऊ शकता. सो पीच रिप्रेझेंट्स फ्लॅटनेस और श्रिलनेस ऑफ साऊंड. पीच म्हणजे काय, साऊंडचा फ्लॅटनेस किंवा साऊंडचा श्रिलनेस डिफाईन करतो. दॅट इज नथिंग बट द पीच. लक्षात आलं, हे लिहून घ्या मी जे सांगितलं ते. पीच ऑल्सो डिफाईन्स फ्लॅटनेस और श्रिलनेस ऑफ द साऊंड. फॉर एक्झाम्पल, हे पण लिहून घ्या. फॉर एक्झाम्पल, आत्ता माझा जो व्हॉइस आहे तो थोडासा कमी फ्रिक्वेन्सीचा आहे, बेस आहे ना माझ्या व्हॉइसला. सो मेन व्हॉइसेस आर हॅव्हिंग ए बेस, म्हणजे फ्लॅट असतात. मेन व्हॉइस जे असतात ना ते थोडेसे फ्लॅट असतात, का तर फ्रिक्वेन्सी कमी असते. आणि वुमेन्स व्हॉइस, लेडीजचा जर व्हॉइस असेल तर थोडासा माझ्यापेक्षा तुम्हाला वेगळा ऐकायला मिळेल, बरोबर ना. सो याचा अर्थ तो श्रील असतो, साऊंड श्रिलनेस असतो त्या साऊंडमध्ये जास्त, कारण त्याची फ्रिक्वेन्सी ही जास्त असते. सो एक्झाम्पल लक्षात आलं, हे पण लक्षात ठेवा एक्झाम्पल किंवा लिहून घ्या. द मेन व्हॉइस हॅज अ मिनिमम फ्रिक्वेन्सी, सो इट इज अ फ्लॅट. अँड वुमेन व्हॉइस हॅज अ मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी, सो इट इज अ श्रिल. सो माझ्या व्हॉइसचा फ्लॅटनेस जास्त असेल, वुमेनच्या व्हॉइसचा श्रिलनेस जास्त असेल. मेन आणि वुमेनमधला फरक लक्षात येतो व्हॉइसमधला. सो हा पीच डिफाईन करतो. सो दोन कॅरेक्टरिस्टिक बघितल्या किंवा दोन फिजिकल प्रॉपर्टी बघितल्या आपण, दोन फिजिकल क्वांटिटी बघितल्या. एक लाऊडनेस, ज्याला इंटेन्सिटी म्हटलं तरी चालेल, व्हॉल्यूम म्हटलं तरी चालेल. इंटेन्सिटी आणि ॲम्प्लिट्यूडमध्ये रिलेशनसुद्धा लक्षात ठेवा. आणि दुसरी क्वांटिटी आपण बघितली पीच क्वांटिटी अशी बघितली. लक्षात आलं. आता मी एक तुम्हाला टेबल दाखवतो, त्या टेबलमध्ये
जो लाऊडनेस आहे ना, जो डीबी मध्ये म्हटलं, तो लाऊडनेस कसा डिफाईन केलेला आहे हे थोडंसं तुम्ही त्या टेबलच्या फॉर्ममध्ये बघा. अशा काही स्टँडर्ड व्हॅल्यू असतात, त्या स्टँडर्ड व्हॅल्यूमध्ये तुम्ही याचं इमॅजिनेशन करू शकता. लुक ॲट द टेबल. सो सोर्स ऑफ साऊंड आणि लाऊडनेस ऑफ साऊंड असं दिलेलं आहे. सो सायलेन्ससाठी 0 dB साऊंड असतो असं म्हणायचं. सायलेन्स, दॅर इज नो एनी अँप्लिट्यूड, नो एनी फ्रिक्वेन्सी, म्हणजे 0 dB म्हटलं ना आपण त्याला. नॉर्मल ब्रीदिंग 10 dB. ओके. देन विस्फेअर इट इज 20 dB. थोडंसं विस्लिंग साईडला गेलो ना आपण थोडंसं, किंवा थोडंसं आपण काय म्हणा ब्रीदिंगच्या पुढची स्टेज म्हणतो ना विस्फेअर. देन नॉर्मल टॉक, जनरल आपण जे बोलतो ते. त्याच्यानंतर नॉर्मल स्पीच, त्याच्यानंतर फॅक्टरी, सिटी ट्रॅफिक, एअरक्राफ्ट टेकिंग ऑफ, रॉकेट इंजिन. म्हणजे तुम्हाला ही रेंज लक्षात येते का बघा. सो बाय धिस रेंज वी कॅन से दॅट द साऊंड विच इज इन dB विच आर इन्क्रीजिंग. सो जर तुम्ही तो टेबल व्यवस्थित बघितला तर तुम्हाला त्या टेबलमध्ये असं लक्षात येते की तो साऊंड काय होत चाललेला आहे, इन्क्रीज डीबीच्या फॉर्ममध्ये होत चाललेला आहे. सो दीज आर 2 मेन कॅरेक्टरिस्टिक्स, दॅट इज लाऊडनेस अँड पिच. समजलं. सो लाऊडनेस इंटेन्सिटी डिफाईन करेल आणि पिच जी आहे ती पिच त्या साऊंडची फ्रिक्वेन्सी डिफाईन करेल. मिनिमम फ्रिक्वेन्सी असेल तर फ्लॅटनेस, मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी असेल तर श्रिलनेस. सो हा झाला पिचचा आणि लाऊडनेसचा स्टडी. आय होप तुम्हाला ह्या 2 प्रॉपर्टीज किंवा जनरली दोन जे पॉईंट्स आहेत ते समजले असतील. ठीक आहे. चला आता आपण थोडंसं पुढं जाऊया. ऑडिएबल अँड इनऑडिएबल साऊंड्स बघूया. हा सुद्धा एक छोटासा थेरॉटिकल पॉईंट आहे, ऑडिएबल अँड इनऑडिएबल साऊंड. ओके. चला, सो हेडिंग मी काय लिहिले बघा, ऑडिबल अँड इनऑडिबल साऊंड. अगदी नावामध्ये तुम्हाला याचा अर्थ समजू शकतो. ऑडिबल म्हणजे सिंपल ऐकायला येणारा आणि इनऑडिबल म्हणजे ऐकायला येणार नाही. ओके. असं आपण म्हणतो ना, समजा मी लेक्चर घेत असेल तर मी क्वेश्चन करतो, एम आय ऑडिबल, मी सगळ्यांना माझा व्हॉईस सगळ्यांना ऐकायला येतोय का. सो ऑडिबल म्हणजे सिंपल ऐकायला येणारा आणि इनऑडिबल म्हणजे ऐकायला न येणारा. मग आता हे कसं डिफाईन केलं जातं तर बघा, आपली जी नॉर्मल एअर पोझिशन आहे, म्हणजे आपण नॉर्मल कानाने जे ऐकतो त्याची एक रेंज आहे, पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीची रेंज आहे. सो मी इथं लिहितो नॉर्मल ह्युमन एअर. ओके. सो नॉर्मल ह्युमन एअर कॅन ऑडिबल within range of frequency 20 hertz to 20 kilohertz. what is this? ही एक रेंज आहे बघा, रेंज म्हणजे एखादा साऊंड या रेंजमध्ये असेल तर तो नॉर्मल ह्युमन इयरला ऐकायला येतो, या रेंजमध्ये असेल तर. ओके. मग याच्यापेक्षा जर अदर रेंज असेल तर तो साऊंड होतो इनऑडिबल. ओके. सो दिस इज अवर नॉर्मल रेंज. मग समजा जर फ्रिक्वेन्सी लेस दॅन असेल तर याच्यापेक्षा, कुणापेक्षा, 20 हर्ट्झ पेक्षा, इट इज कॉल्ड ॲज इन्फ्रासोनिक. अल्ट्रासोनिक, इन्फ्रासोनिक ऐकलं. सो याला इन्फ्रासोनिक म्हणायचं. आणि याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असेल तर फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन कुणापेक्षा 20 किलोहर्ट्झ. हे 20 किलोहर्ट्झचा अर्थ लक्षात येतोय, 20,000 हर्ट्झ. इट इज कॉल्ड ॲज अल्ट्रासोनिक फ्रिक्वेन्सी. एक इन्फ्रासोनिक आणि एक अल्ट्रासोनिक. म्हणजे आपल्याला 20 हर्ट्झपेक्षा कमी ऐकायला येणार नाही नॉर्मल ह्युमन एअरला.
आणि ॲज वेल ॲज आपल्याला 20 किलो हर्ट्झपेक्षा ऐकायला मिळणार नाही. मग तो असेल तर तो नॉईज असेल किंवा त्यांना आपल्याला त्रास होऊ शकतो मोठा साऊंड असेल तर. नॉर्मल आपल्याला ऐकायला तर ती रेंज आहे 20 to 20 किलो हर्ट्झ. आय होप लक्षात येत असेल. तुम्हाला बॅटचं एक्झाम्पल माहिती आहे. फॉर एक्झाम्पल म्हणतो मी, बॅट कॅन हिअर ग्रेटर दॅन 100 किलो हर्ट्झ फ्रिक्वेन्सी. म्हणजे थोडक्यात ह्युमनपेक्षा जर काही आपण ॲनिमल्स कन्सिडर केले, बर्ड्स कन्सिडर केले तर त्यांची रेंज वेगळी असते. सो लाईक बॅटचं एक एक्झाम्पल घेतलं तर आपण बॅट वटवाघळ म्हणतो ना आपण, ते 100 किलो हर्ट्झपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी हिअर करू शकतं. ॲज वेल ॲज चाइल्ड कॅन हिअर 25 किलो हर्ट्झ. और जस्ट एक रेंज मी सांगतो तुम्हाला, म्हणजे चाइल्ड कॅन हिअर फ्रिक्वेन्सी अप टू 25 किलो हर्ट्झ. म्हणजे याच्यापेक्षा थोडीशी जास्त फ्रिक्वेन्सी चाइल्ड ऐकू शकतात, फ्रिक्वेन्सीचा साऊंड. सो दिस इज अगेन वन ऑफ द कन्सेप्ट ऑफ ऑडिएबल आणि इनऑडिएबल. ओके, मग इनऑडिएबलचा अर्थ कुठे कुठे येणार आहे बघा. तर नॉर्मल ह्युमन इयरसाठी जर फ्रिक्वेन्सी लेस दॅन 20 हर्ट्झ असेल देन इट इज इनऑडिबल. ॲज वेल ॲज इफ इट इज ग्रेटर दॅन 20 किलो हर्ट्झ देन इट इज इनऑडिबल. आणि जर या रेंजमध्ये असेल तर त्याला काय म्हणायचं, ऑडिएबल फ्रिक्वेन्सी. लक्षात आलं, किंवा ऑडिएबल साऊंड आणि इनऑडिएबल साऊंड. सो आपल्या रेंजमध्ये जो आहे तो म्हणजे ऑडिएबल, जो रेंजच्या बाहेर आहे त्याला इनऑडिएबल असं म्हणायचं. लक्षात आलं का बघा इथपर्यंत सगळ्यांच्या. नेक्स्ट पुढचा पॉइंट आहे प्रोपोगेशन ऑफ साऊंड. प्रोपोगेशन ऑफ साऊंड म्हणजे याचा अर्थ काय आहे बघा. आता साऊंडला आपण वन टाईप ऑफ वेव्ह असं म्हटलं होतं. सो साऊंड जर एका पर्टिक्युलर डायरेक्शनला फ्लो होत असेल, जात असेल असं आपण म्हणूया ना, साऊंड येतोय तिकडून आवाज ऐकायला येतोय, तर त्याला प्रोपोगेशन म्हणायचं. ओके, इट मीन्स इट हॅज सम पर्टिक्युलर डायरेक्शन अँड इन दॅट डायरेक्शन द साऊंड ट्रॅव्हल्स. सिम्पल. सो दॅट एनर्जी ट्रॅव्हल्स. सो दिस इज सिम्पली नथिंग बट द प्रोपोगेशन ऑफ द साऊंड वेव्ह. मग हे जे साऊंड वेव्हचं प्रोपोगेशन आहे ते 2 फॉर्ममध्ये होत असतं. कारण वेव्ह आहे ना एक प्रकारची. मग वेव्हमध्ये एक मॅक्सिमम पार्ट असतो, एक मिनिमम पार्ट असतो. मॅक्सिमम मिनिमम असं असतं. सिम्पल. ओके, म्हणजे थोडक्यात कॉम्प्रेशन आणि रेअर फॅक्शन अशा 2 फॉर्ममध्ये साऊंड प्रपोगेट होत असतो. सो साऊंड propagate in the form of compressions and rarefaction. बघ हे 2 वर्ड लक्षात ठेवा. हे जर स्ट्रिंग वेव्हच्या बाबतीत बघितलं तर त्याला क्रिस्ट आणि ट्रब म्हणतात. म्हणजे मला सांगा, वेव्ह म्हणजे काय, अल्टरनेट पार्ट आहे ना. सो अल्टरनेट पार्ट म्हणजे तो रिपिटेटिव्हली चेंज होतोय. कॉम्प्रेशन रेअर फॅक्शन असा. मग आता कॉम्प्रेशन म्हणजे नावातच आहे, कॉम्प्रेशन. खूप जवळजवळ त्या वेव्ज असतात. मग खूप जवळजवळ वेव्ज असतील तर फ्रिक्वेन्सी जास्त असेल. आणि रेअर फॅक्शन म्हटलं की त्या थोडंसं त्यांच्यामधली फ्रिक्वेन्सी कमी असं म्हणायचं. मग ह्याचं रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं बघा. तर त्याच्यासाठी एक्झाम्पल ट्युनिंग फोर्कचं घेतलं जातं. ट्युनिंग फोर्क, तुम्हाला ट्युनिंग फोर्क माहिती आहे का बघा. लॅबोरेटरीमध्ये असतो ट्युनिंग फोर्क. एक असा मेटॅलिक रॉड असतो अशा शेपमध्ये, याला ट्युनिंग फोर्क. आणि ही त्याची प्रॉंग्स म्हणली जातात. प्रॉंग्स. आणि हा काय केला जातो, रबर पॅडवरती असा स्ट्राईक केला जातो. मग जेव्हा हा रबर पॅडवरती स्ट्राईक केला जाईल, यस दिसतं